नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामधल्या मुंढव्यातील कथित जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. मुंढवा जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला अटक झाली आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी ही मुख्य सूत्रधार आहे, कारण शीतल तेजवानीनंच ही जमीन विकली होती अमेडिया कंपनीला. आणि अमेडिया कंपनीचे दोन मुख्य भागधारक आहेत, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील. या दोघांनाही जमीन विकली होती. व्यवहार दिग्विजय पाटील यांच्या सोबत झाला होता. ही जमीन महारवतनाची आहे आणि या जमिनीमध्ये जे भागधारक आहेत, ज्यांची कुळं आहेत या जमिनीवर, त्यांच्याकडनं पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी यांच्या वतीनं घेण्यात आली होती आणि शीतल तेजवानी यांनीच या जमिनीचा व्यवहार केला होता. 300 कोटी रुपयांचा हा व्यवहार होता. मात्र या व्यवहारासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी 21 कोटी रुपयांची माफ करण्यात आली होती. फक्त 500 रुपयाचं मुद्रांक शुल्क आकारण्यात आलं होतं. आणि अजित पवार यांच्या पुत्राच्या नावे असलेल्या कंपनीसोबत झालेला हा व्यवहार गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर FIR दाखल करण्यात आली होती. शीतल तेजवानी यांची चौकशीही झाली होती, पण आता शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आलेली आहे. आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट. रोहन कदम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आपल्याला आणखीन माहिती देण्यासाठी. रोहन, शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आलेली, याचे अर्थ नेमके काय आहेत? कविता, खरं तर शीतल तेजवानी याची जी यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जी आहे ती 2-3 वेळा चौकशी केलेली होती. त्या चौकशीच्या माध्यमातून त्यांच्याकडे काही पुरावे निष्पन्न झालेले होते. केवळ शीतल तेजवानीच नाही तर जे मूळ वतनदार होते ज्या मुंढव्याच्या जागेचे, त्यांचे देखील जबाब घेण्यात आलेले होते. आणि त्यातून हे स्पष्ट झालेलं होतं की या मूळ वतनदार जे होते त्या जागेचे, तर त्यांच्याकडून काही रक्कम त्यांना देऊन त्यांची फसवणूक करून पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती शीतल तेजवानी यांनी त्यांच्या नावावरती घेतलेली होती. त्यावेळेस कुठल्याही प्रकारची जागेची खरेदी विक्री अशा जागेची करता येत नाही. असं असताना देखील पॉवर ऑफ अटर्नी घेऊन अमेडिया कंपनीसोबत या शीतल तेजवानी यांनी जो आहे तो हा संपूर्ण व्यवहार 300 कोटींचा केलेला होता. या जागेची किंमत जवळपास 1800 कोटींपेक्षा जास्त आहे. परंतु मूळ वतनदार हे वेगळे असताना आणि आपल्याकडे हा सगळा पॉवर ऑफ अटर्नीचा कागद असताना त्यामुळे हा सगळा व्यवहार जो आहे तो शीतल तेजवानी यांनी केलेला पाहायला मिळत होता. आणि हाच ठपका पुणे पोलिसांनी ठेवलेला आहे. मूळ वतनदारांची फसवणूक करणं आणि जागेची विक्री करता येत नसताना देखील केवळ पॉवर ऑफ अटर्नी आपल्याकडे आहे म्हणून या जागेची खरेदी करणं, विक्री करणं, या सगळ्या गुन्ह्यांमध्ये शीतल तेजवानी ज्या आहेत त्या दोषी आढळतात. आणि त्यामुळे शीतल तेजवानी यांना अगदी काही मिनिटांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजते. पुणे पोलिसांच्या EOW शाखेने म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना आज देखील चौकशीसाठी बोलवलेलं होतं. आणि चौकशी अंती त्यांना अटक करण्याचा निर्णय जो आहे तो पुणे पोलिसांनी घेतलेला पाहायला मिळतोय. अगदी थोड्या वेळामध्ये पुणे पोलीस आयुक्त या सगळ्याबाबत पत्रकार परिषद घेऊन नेमकी या सगळ्या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे हे सांगणार आहेत. सगळ्यात महत्वाची बाब हीच आहे की जरी शीतल तेजवानी यांची अटक केलेली असली किंवा त्यांनी विक्री केली म्हणून त्यांच्यावरती दोष आले असले तरी अमेडिया कंपनीने ही जागा खरेदी केलेली आहे. अशा पद्धतीने जागेचा व्यवहारच होऊ शकत नसेल तर यांनी खरेदी कशी केली हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यामुळे अमेडिया कंपनीच्या कोणत्याच भागीदाराचा म्हणजे अगदी 99% पार्टनर असणाऱ्या पार्थ पवारांची देखील पुणे पोलिसांनी चौकशी केलेली नाहीये. त्याचबरोबर दिग्विजय पाटील ज्यांचं नाव मूळ FIR मध्ये आहे, त्यांचं पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये नाहीये, परंतु दिग्विजय पाटील यांचं नाव तर FIR मध्ये आहे. परंतु त्यांची देखील कोणत्याही प्रकारची मी तुम्हाला थोडंसं थांबवते. आता विजय कुंभार पुण्यामधील सामाजिक कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत. विजय सर, नमस्कार. नमस्कार सर, आता जी अपडेट येते त्यानुसार शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली, याचे नेमके अर्थ काय? म्हणजे मुळात तक्रार काय फक्त शीतल तेजवानी यांच्या विरोधात दाखल झाली नव्हती, त्या FIR मध्ये आणखीही नाव आहेत, पण अटक शीतल तेजवानी यांना झालेली आहे. याचा अर्थ या गुन्ह्याचा तपास ज्या दिशेनं चाललाय त्याबाबत समाधानी आहात का? असं म्हणता येणार आहे. गुन्ह्याचा तपास समाधानकारक रीतीने चाललाय. कदाचित येणारं जे अधिवेशन आहे त्यांची चौकशी समिती नेमली होती, त्या चौकशी समितीचा अजून 1 महिना झाला तरी अहवाल अजून आलेला नाही. आणि अगदी शेवटच्या काही दिवसामध्ये तपासासाठी काही लोकांना बोलवलेलं आहे. त्या दृष्टीने चौकशी समितीचा अहवालही आता येणं थोडं अवघड वाटतंय. आणि त्यामुळे मग काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी अधिवेशनामध्ये आपण काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी अटक झाली असावी असं म्हणायला जागा आहे. कारण हे जर अटक करायची असती तर याच्यामध्ये काही तपासाचा वगैरे असा फार मोठा भाग नव्हता. सगळे गुन्हे कागदावर दिसत होते. तातडीने सगळ्यांना अटक करायला हवी होती. परंतु आता इतक्या उशिरा अटक झाली की अधिवेशनामध्ये काही करता येणार नाही. मग पुन्हा काहीतरी समिती नेमली जाईल आणि
आता जर अटक झाली आहे तर शीतल तेजवानी ही काही अगदी साधू संत किंवा तिचा हा पहिला गुन्हा नाही, याच्यासारखे अनेक गुन्हे ऑलरेडी म्हणजे ते सेवा विकास बँक असेल किंवा जामीन मिळाला असेल, पण असे अनेक गुन्हे आहेत. बानेरच्या प्रकरणामध्ये तिचे नाव येते, आणखी असे कितीतरी गुन्हे आहेत. त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, कारण कुठल्या तरी जमिनीवर डोळा ठेवून त्याच्यावर आधी रेकी करायची, नंतर ते राजकारणाच्या मदतीने गुन्हे पचवायचे, अशा प्रकारचे हे तिची गुन्ह्याचे स्वरूप दिसतंय. त्यामुळे सगळ्याच प्रकारांची चौकशी झाली. लॉजिक रेंजला जर हे प्रकरण गेलं म्हणजे केवळ झाले ते दोन गुन्हे तेवढ्या पुरतच तपास राहिला तर मग त्याचा काही उपयोग नाही. सगळ्यांची जर चौकशी केली आणि संबंधित सर्वांना एकट्या शीतल तेजवानीला अटक करून या प्रकरणात ना खरंच तुम्ही म्हणता तसं कन्क्लुजन पर्यंत येता येईल का, हा सवाल आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आता आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. हा नमस्कार. बरं अंजली ताई, आत्ताची जी अपडेट आलेली आहे त्यानुसार शीतल तेजवानीला पुण्यामधल्या केसमध्ये अटक करण्यात आलेली आहे. बराच काळ तुम्ही या संपूर्ण केसचा पाठपुरावा करताय, अनेक मागण्या सुद्धा केलेल्या आहेत. आत्ताचे जे पोलिसांची स्टेप आहे त्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. तरी आताच्या घटनेला ही जी बाई आहे शीतल तेजवानी, तिची मी जवळजवळ 8 प्रकरणं EOWचे जे ऑफिसर होते मिसाळ नावाचे, त्यांच्याकडे मी सगळ्या विथ कोर्ट ऑर्डर्स आणि त्यांची सातबारा सकट सगळी माहिती पाठवली होती. तर याच्यात ती बाई म्हणजे रेग्युलर आपण ज्याला हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणतो ना तशी होती. आता या प्रकरणात अगदी ते 30 डिसेंबर 2024 पासनं यांनी इतके उठाठेव केलेत, ज्याच्यात मार्च मधल्या काही गोष्टी, त्याच्यात केलेला फ्रॉड, LOI साठी सबमिट केलेले डॉक्युमेंट, हे सगळं इतकं खराब, इतकं वाईट आहे की म्हणजे बघून एखाद्याला शॉक बसेल. इतके फ्रॉड वर फ्रॉड केलंय आणि यात अमेडिया कंपनीचा सुद्धा तितकाच सहभाग आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्यांनी तर थेट पोझेशन पर्यंत मजल मारली होती. तर आताच्या घटनेला यांना अटक झाल्यानंतर दुसरं म्हणजे FIR मध्ये करेक्शन करून अमेडिया एंटरप्राइजेस LLC याच्यावर तो FIR झाला पाहिजे, ज्याच्यात दोन्ही पार्टनर्स पार्थ आणि दिग्विजय दोघांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि या व्यतिरिक्त कलेक्टर डुडी जे पुण्याचे कलेक्टर आहेत, त्यांना याची पूर्ण कल्पना 16 जून पासून होती की ही जमीन विकली गेलेली आहे आणि हे तिथल्या पालकमंत्र्यांना माहित नाही, असं होऊच शकत नाही. तर मला असं वाटतं आता तरी अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. आताच्या घटनेला मला असं वाटतं शीतल तेजवानींनी बाकीचं सगळं तिच्या तोंडून वधवून घेण्याआधी अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. बर, विजय कुंभार सरांचं असं म्हणणं आहे की अधिवेशन येतंय, हिवाळी अधिवेशन, आणि त्या अनुषंगानं फक्त दाखवण्यासाठी केलेली ही कारवाई आहे. तर अंजली दमानिया ताई म्हणतात की अजित पवारांनी आता तरी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, जेणेकरून ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे चौकशीची ती निपक्षपातीप्रमाणे आणि कोणताही दबाव न येता पूर्ण होईल. विजय सर आणि अंजली ताई, खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया स्पष्ट केली त्याबद्दल. तर पुण्यामधल्या मुंढवामधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची अपडेट. या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये जे विक्रेते होते जमिनीचे, ज्यांच्या कंपनीमार्फत या जमिनीची विक्री करण्यात आली, त्या शीतल तेजवानींना पुणे पोलिसांनी आता अटक केलेली आहे. शीतल तेजवानींची अटक ही या प्रकरणातली एक मोठी घडामोड मानली जाते.